शिरा देवचाके. येस. मला तुमच्याशी जरा बोलायचं. केबिन मध्ये. हॅव अ गुड डे. बाबा तू बोलवलंस. बस. दहावीत किती टक्के होते तुला? 89. आणि 12वीत? 92. आणि नीट मध्ये किती मार्क्स पडले होते? 585. 585. तुला माहिती आहे तुझ्यापेक्षा खूप चांगला स्कोर असणारी मुलं आहेत, पण त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, कारण त्यांची परिस्थिती हालाकीची असते. खूप मेहनत घ्यावी लागते त्यांना. काही जण रात्र शाळेत शिक्षण घेतात. हो, पण बाबा तू मला हे सगळं का सांगतोस? तुला का सांगतोय? कारण लहानपणी माझा स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून मोठेपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणारी इरा कुठेतरी हरवली. लहानपणी तिचं ध्येय क्लिअर होतं, फोकस्ड होती ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहनती होती. माझी एक शाबासकी मिळवण्यासाठी ती तहान भूक विसरून अभ्यास करायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं मन आणि तिची मेहनत योग्य ठिकाणी लावायची. ती इरा कुठे हरवली आहे? कुठे गेलं तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न? नाही बाबा, मला बनायचंय डॉक्टर. मग डॉक्टर होण्यासाठी तू एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकतेस हे तुझं भाग्य आहे, याची जाण आहे का तुला? बाबा मला जाण आहे. मग डॉक्टर होण्याचं सोडून तुझी सगळी एनर्जी बयोवर का खर्च करतेस? प्रत्येक क्षणी बयोला कसं कमी दाखवता येईल याच्यावरच तुझं लक्ष असतं. अभ्यास सोडून तेवढाच विचार असतो तुझ्या डोक्यात. तू बयोला काय काय बोललीस ते आठव. अगं तिचा बाप एवढा आहे, यात तिचा काय दोष? आणि वर्गातल्या मित्रमैत्रिणींसमोर बयोला कमी दाखवताना तुझा मान कमी होतोय हे लक्षात ठेव. आता ते तिच्यावर हसत असले तरी नंतर तुझ्यावर हसताय. बयोचं या मेडिकल कॉलेज पर्यंत येणं सोपं नव्हतं. खूप अडचणींचा सामना केलाय तिने आणि जिद्दीने इथवर आली. आणि तूही खूप अभ्यास करून जिद्दीने इथवर आली आहेस. तुम्ही दोघी समान आहात एवढं लक्षात ठेव. अभ्यासाव्यतिरिक्त बयोला त्रास देण्यात वेळ फुकट घालवायचा असेल ना तर आत्ताच थांब आणि दुसरं काहीतरी कर. तुला खरंच डॉक्टर बनायचंय की नाही याचा नीट विचार कर. अशी सीट वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या कुणाला तरी ती सीट मिळेल जी व्यक्ती खरोखर त्या लायकीची असेल. जाता इरा रडत का होती? काही झालंय का? बोल, तुझं काय काम होतं? हाँ हाँ सर, पोटे सर जॉइन होत आहेत उद्यापासून. काय? पोटे सर पुन्हा जॉइन होत आहेत? एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर? सर प्लीज तुम्ही काहीतरी करा. तुम्ही बोला ट्रस्टींशी, हे सगळं चुकीचं चाललंय. नाही, बोलावं तर लागेलच.
अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसानं डॉक्टर म्हणून काम करणं योग्य नाही. सर मी येतो. मी तो जो फॉर्म भरला होता ना तो मी त्यांना दिला पण त्यांनी हिरा हिरा काय झाला? बाबा काय बोलले काय तुका? हिरा ऐक ना, मी बोलते हवं तर बाबांशी. तू रडा नको ना. नाटकी कुठली? एक शब्द बोलू नको, कळलं ना? हाचा भोळेपणाचा आव आणतेस आणि फक्त फालतू नाटक करत असतेस तू. हिरा ऐक, तू शांत हो. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. हिरा हिरा ग काय करतेस तू? हॉस्पिटलमध्ये आपण. दादा प्लीज मध्ये बोलू नकोस. बाबा तुला नाही, बाबा मला बोललाय. कोणामुळे? हिच्यामुळे. बयोची स्वप्न, बयोला डॉक्टर बनायचंय. हा बयोचा अभ्यास. बयो 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 नुसती बयो. कर बाई कर, तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. आमची नाती चोर, आमचं सुख चोर, पण तू तुझी स्वप्न पूर्ण कर. तू कसलीच कसर सोडू नकोस. हिरा नक्की बाबा काय बोलले प्लीज सांग ना. तुझ्यामुळे आज बाबाने मला माझं शिक्षण सोडायला सांगितलं. अजून किती वाट लावणार आहेस तू माझी? झालं ना तुझ्या मनासारखं? बाबा ओरडला मला आज तुझ्यामुळे. हा मला म्हणाला की शिक्षण सोडून दे, हेच हवं होतं ना तुला? हिरा 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 प्लीज शांत राहा ना तू. बघ सगळे बघतायत आपल्याकडे. तू तू चल माझ्यासोबत प्लीज. तू पण हिची साईड घेतोस. तुम्ही कोणीच मला समजून घेत नाही, कोणीच नाही. सुमन माझी कॉफी घेऊन ये. आणतोय. हाँ दर. कोण आलं बघ. हा हिरा तू एवढ्या लवकर कशी काय आली? बरं ये आपण कॉफी पिऊया. ये. अभ्यासाव्यतिरिक्त बयोला त्रास देण्यात वेळ फुकट घालवायचा असेल ना तर आत्ताच थांब आणि दुसरं काहीतरी कर. हिरा हिरा हिका काय झालं अचानक? ती माझ्याशी न बोलता का गेली? हिरा 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 दार उघड बाळा. हिरा हिरा दरवाजा उघड.
इरा मला एकटं सोडा. इरा, दरवाजा उघड. हे बघ, आमच्याशी बोल, तुका बरा वाटत. इरा दार उघड ना. मी म्हणाले मला एकटं सोडा. माझी वहिनी, काय झालं असत के? इरा असं का वागताय? काय झालंय मलाही नाही माहिती, पण काहीतरी मेजर झालंय. इरा दार उघड, माझ्याशी बोल बाळा. इरा, इरा बाबा आत येऊ काय? ये ना. काय ग, काही बोलायचं होतं? बाबा तुम्ही इराक काय बोललात काय? मी तिला ओरडलोय, तुला कसं कळलं? बाबा अहो, ती रडत होती, ते का खूप वाईट वाटलंय. तुम्ही एवढं ओरडायला नको होता. माझ्या मुलांशी कसं वागायचं आणि त्यांना किती ओरडायचं एवढं कळतं मला. बाबा आहे मी तुमचा. आणि राहिला प्रश्न इराचा, तर तिला रडू दे. तिला तिची चूक समजायलाच पाहिजे. ती क्लासरूम मध्ये तुझ्याशी काय काय बोलत होती ते सगळं ऐकलंय. किती दिवस ती सुनीलवरून तुला ऐकवणार, आणि तू तरी काय ऐकून घेतेस? याने तिचं नुकसान होतंय, तुझं नाही. आणि हेच तिला मी सांगितलं. बाबा पण ती तुमचं काळजीपोटी बोलत होती. नाही नाही, माझ्या काळजीपेक्षा तुझ्याविषयीचा राग जास्त दिसतो मला. आणि तुलाही कळलं पाहिजे, इराची बाजू घेतल्याने इराचंच नुकसान होतंय. तू तिला खरोखर बहीण मानत असशील ना, तर तिची बाजू घेऊन तिला पाठीशी घालणं थांबव. प्रत्येक वेळी तिला पाठीशी घालताना तू चुकतीयस, हे लक्षात घे. हा बोल ग. शुभू, हॉस्पिटल मध्ये काही झालं का? नाही, काय नाही. का? अरे इरा रडत रडत घरी आलीये. तिच्या रूम मध्ये जाऊन बसली, दरवाजा लावून घेतला, आतमध्ये एकटीच रडत बसलीये. दार पण उघडत नाही. काय झालंय काय? हे बघ, रडू दे तिला. थोड्या वेळाने तिची ती शांत होईल. शुभू, अरे असं काय बोलतोय? आणि मी कामात आहे, नंतर बोलतो तुझ्याशी. अरे पण शुभंकर इराबद्दल असं का बोलतोय? नक्की या दोघांचं काय बिनसलंय बघितलं पाहिजे. तू पण जा, तुझं काम कर. काय झालं? इरान दार उघडला काय? तुला काय करायचंय ग? इराने दार उघडलं का नाही उघडलं याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? ती हॉस्पिटल मधनं रडत रडत आलीये. झालं ना, तुला जे करायचं होतं ते केलंस ना तू. मला माहितीये जे काही झालं ना ते तुझ्याचमुळे झालं असणार. माझी वहिनी, बयोन किती काळ घेतस? बयोन काय केलं ना काय नाही केलं तुका माहिती आहे काय? इरान काय सांगितलं ना काय? कोणी काही सांगायला कशाला पाहिजे? समोर दिसतंय ना आपल्याला. जे काही आतापर्यंत झालंय ना हे तुझ्यामुळे झालंय. शुभूची जी अवस्था झाली ना ती सुद्धा तुझ्याचमुळे झाली. माझ्या इराला लहानपणापासून तू त्रास देते. इराला तर जरा जास्तच त्रास देते. का ग असं करतेस तू तिच्याशी? माझी इरा आतापर्यंत कधीही एवढी रडली नव्हती. याचा अर्थ तूच काहीतरी केलंयस. माझी वहिनी, तू जरा शांत हो. का शांत होऊ मी? सांग ना, का शांत होऊ? ही आल्यापासून माझी इरा पुन्हा चिडचिडी झालीये. तुझ्यामुळे सगळं झालंय, कळलं ना?
माझ्या हिराचं सगळं बालपण, तिचं हसणं, सगळं तिचा बाबा तिच्यापासून हिरावून घेतलायस तू. अजून काय हवंय तुला? माझी वहिनी, अगे आपण इराशी बोलूया ना, मग कळतच ना काय झालं आता. काही कोणाशी बोलण्याची गरज नाही. जे काय झालंय ना ते हिच्यामुळे झालंय. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी सांगते इराक दार उघडू. हा हाते ही गेली ना तर हिला बघून माझी हिरा पुन्हा चिडचिड करेल. इरा, इरा प्लीज दार उघड ना, माका तुझ्या वांगडा बोलायचं आहे. काय हवंय? मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, कळलं? आणि तुझ्याशी तर अजिबात बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुझं तोंड नाही बघायची इच्छा नाहीये. इरा प्लीज असं नको ना करू. प्लीज दार उघड इरा. काय ग, आली का इरा बाहेर? हा, मारे मोठे तोंड वर करून आली होतीस ना इथे की इराला दार उघडायला लावेल. उघडलं तिने दार? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे रडतीये माझी मुलगी. काय केलंस काय नक्की? इराचे आता येईल इरा बाहेर बघा. इरा, इरा अगो तुझ्या मम्माक चक्कर आल्यासारखा होता. खूप त्यांका काळजी वाटतं गो तुझी. प्लीज बाहेर ये लवकर. कसा तरी होता त्यांका. काय मम्माला त्रास होतोय? आत्ते, आत्ते प्लीज लवकर पाणी घेऊन ये आत्ते. काय? इराचे, इराचे प्लीज प्लीज काय बोला नको ना. प्लीज मी तुमका विनंती करते. असा केला ना तरच इरा बाहेर येईल. दुसरा कोणतोच पर्याय नाही असं. प्लीज प्लीज काय बोला. इरा लवकर बाहेर ये इरा. इरा दार उघड बाळा. मला गरगरल्यासारखं होतंय. चक्कर येते ग मला. दार उघड सोना. होय ना, खूप त्रास होऊ लागला त्यांका. इरा प्लीज लवकर बाहेर ये. इरा लवकर बाहेर ये. या बयोवरती माझा काही विश्वास नाहीये. नाही नाही, मला जायला हवं. त्या बयोचा काहीच भरोसा नाही. इरा, मम्मा कसा तरी होता तुझा. इरा काय झालं मम्मा? तुला काय झालं? इरा अगं मम्मा तुला तर काहीच नाही झालं. तू खोटे बोललीस माझ्याशी. नाही बाळा. इरा अगं ऐकून तरी घे ना माझं बाळा. तू फसवलंस मला. अगं नाही, मी ऐकून तर घे. इरा मीच बोलले त्यांका. तू तर बोलूच नकोस. तुझ्या बापासारखी आहेस तू. अजून किती त्रास देणार आहेस मला? हा, खोटं बोललीस ना? हा, म्हणून मला दाराशी यायला लावलंस. काय प्रूफ करायचं होतं तुला? काय सिद्ध करायचं होतं? इरा अगो माका काहीच सिद्ध करायचं नाही. फक्त माका तुझ्या वांगडा बोलायचं आहे. मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. इरा अगो किती रागवतस. आणि या काय रूमची हालत करून ठेवलीस. पुस्तकांवरती किती राग काढतस. लांब हो. ही माझी रूम, कळलं? इकडच्या कुठल्याच गोष्टीवर तुझा हक्क नाही आणि ह्यांना हात अजिबात लावायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालते, कळलं? निघ. होय मी जाता इरा, पण माझं ऐकान घ्या. हे बघ ते तुझे बाबा आणि ते तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होते. थोडे रागवले असतील पण तुझ्या भल्यासाठीच बोलले ना ते. हे बघ तू वाईट नको वाटून घेऊस. त्यांका पण वाटतं ना की तू मोठी डॉक्टर व्हावीस म्हणत. पण तुला नाही वाटत ना? म्हणून तू मुद्दाम माझ्या बाबाच्या पुढे पुढे करतेस आणि त्यांची सिंपती गेन करून त्यांना माझ्या विरोधात भडकवलंस. करेक्ट बोलते इरा. तुझं काय आहे ग? हा, का अशी वागतेस तू?
तूच काहीतरी केलं असणार. उगाच नाही शुभंकर इराला काहीतरी बोलणार. हा आणि बघ अगं जरा तिची हालत बघ, रूमची हालत बघ, रडून रडून गोंधळ घातलाय तिने. तुला जर एवढं वाटत असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझ्या समोर तिची माफी माग. तिच्या पायावर नाक घासून माफी माग.